हॅलो नमस्कार, मी प्रीती आणि प्रीतीज रेसिपी मराठी या आपल्या चॅनलवर तुमचे खूप मनापासून मी स्वागत करते। तर आज आपण चमचमीत अशी कारल्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। भाजी कडू होऊ नये म्हणून खास टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि मुलांच्या टिफिनमध्ये ही भाजी तुम्ही देऊ शकता, ते देखील खूप आवडीने खातील। तर अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर खास टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता आपण शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी मी आता कारली घेतलेली आहेत, अर्धा किलो कारली स्वच्छ धुवून पुसून मी घेतलेली आहे। त्यानंतर सुरीच्या साहाय्याने असे काप करून घेते, अशा स्लाइस करून घेते। हे पहा, राऊंड शेपमध्ये मी कारली कट करून घेतलेली आहेत आणि यातील बी मी काढून घेते। खूप मोठे बी, जून बी असतील तर त्या काढून टाकाव्यात। अशा प्रकारे काढून घेते बी, आणि कवळ्या असतील तर त्या ठेवल्या तरी चालतील। कारले हे खूप पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी, त्यामुळे आवर्जून भाजी याची खावी आपण। त्यानंतर या फोडींना आता मीठ आणि हळद लावून घेते, व्यवस्थित हाताने असे चोळून घेते या फोडी। महत्त्वाची एक टीप म्हणजे मिठामुळे कडवटपणा कमी होतो, आपली भाजी कडू होत नाही या ट्रिकमुळे, तेव्हा मीठ असे चोळून लावावे। फोडींना व्यवस्थित मीठ असे चोळून घेतलेले आहे, हळदसुद्धा लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीमुळे भाजी आपली कडू होत नाही। तर फोडींना व्यवस्थित मी मीठ आणि हळद चोळल्यानंतर हे पहा, झाकण लावून मी बाजूला ठेवणार आहे 5-10 मिनटं। त्यानंतर एका प्लेटमध्ये मी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे पहा, तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण बारीक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते, ते अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत। 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 इंच आलं स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे। 2 मध्यम आकाराचे लाल टोमॅटो घेतलेले आहेत, टोमॅटोची बी काढून व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। तर आता मिक्सरला फिरवून घेते, पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, पाणी न घालता मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे हे ठेवावे, खूप बारीक केलेलं नाही आहे। हे पहा, थोडं मोठं ठेवलेलं आहे मी, म्हणजे भाजी देखील चविष्ट होते अशा पद्धतीने। आता इकडे पाहू शकता, तर याला पाणी सुटलेले आहे मिठामुळे। हे पहा, मीठ लावल्यामुळे याला पाणी सुटलेले आहे, यामुळे भाजी कडू होत नाही या ट्रिकमुळे। आता 2 ते 3 पाण्याने या फोडी मी धुवून घेते। हे पहा, व्यवस्थित ह्या फोडी चोळून धुवून घ्यायचे आहेत। हे काप व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे, पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, पिळून घ्यायचं आहे, म्हणजे कडवटपणा कमी होतो आणि भाजी आपली कडू होत नाही। तर दुसरीकडे मी एका पॅनमध्ये 3 मोठे चमचे तेल टाकून घेते। तर आपल्याला ह्या कारल्याच्या स्लाइस आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। तेल तापल्यानंतर या स्लाइस मी आता फ्राय करून घेते। हे पहा, 2 ते 3 बॅचमध्ये या थोड्या थोड्या फोडी मी काढून फ्राय करून घेते। हे पहा, यामुळे देखील भाजी आपली कडू होत नाही। तेलामध्ये असे व्यवस्थित फ्राय केले की यातला कडवटपणा कमी होतो आणि भाजी देखील खूप चविष्ट लागते। हे अशा प्रकारे सर्व बाजूनी फ्राय करून घ्यायचे आहेत। या स्लाइस एकदम नाही टाकायच्या, पॅनमध्ये बसतील तेवढ्याच टाकलेल्या आहेत। एक 4-5 मिनिटात ह्या व्यवस्थित फ्राय होतात। हे पहा, 2 बॅचमध्ये मी व्यवस्थित सर्व फोडी या फ्राय करून घेतलेल्या आहे। याचा कलर देखील चेंज झालेला आहे, पाहू शकता। आणि भाजी करताना देखील आपल्याला वेळ लागत नाही, भाजी देखील लवकर होते, झटपट होते या ट्रिकमुळे, आणि चविष्ट होते या ट्रिकमुळे भाजी। तर आता दुसऱ्या कढईमध्ये मी आता तेल टाकलेले आहे।
एक 3 चमचे मी तेल टाकलेले आहे. गॅस सुरू करून कढईमध्ये तेल टाकून घ्यावे. त्यानंतर हे पहा, या पॅनमधले देखील मी तेल यामध्ये काढून घेते. आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. मिक्सरला जे आपण फिरून घेतलेले होते ते वाटण आता हे पहा या तेलामध्ये मी परतून घेते. अशा प्रकारे गॅसच्या मध्यम आचेवर आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यातला कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे पहा, एक 2-3 मिनिटात व्यवस्थित हे परतलं जातं. त्यानंतर मी भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 चमचा टाकलेली आहे. धनेपूड टाकायचं आहे 1 चमचा. जिरेपूड टाकलेली आहे, धनेपूड टाकलेली आहे आणि व्यवस्थित मी मिक्स करून घेते. गॅसच्या मध्यम आचेवर हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेलात. आता लाल तिखट मी टाकलेले आहे. तिखटाचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे ठेवावे. इथे मी 2 मोठे चमचे तिखट टाकलेले आहे. आपलं नेहमीचंच तिखट मी टाकलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. हे पहा, पळीच्या साहाय्याने व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे आणि कलर देखील चेंज झालेला आहे. आता बघा 4 ते 5 मिनटं व्यवस्थित मी हा परतून घेतलेला आहे मसाला. त्यानंतर चणा डाळीचे पीठ आहे, हे बेसन पीठ आहे. 2 मोठे चमचे बेसन पीठ टाकलेले आहे आणि मिक्स करून घेते. यामुळे भाजीला दाटसरपणा येतो, ग्रेव्ही अशी दाटसर होते. हे पहा, यामध्ये मी शेंगदाणे किंवा खोबरे वापरलेले नाही आहे. चणा डाळीचे पीठ वापरलेले आहे थोडे. एक वेगळ्या चवीची भाजी आपण बनवतोय आणि मिक्स करून घेतलेला आहे. परत 3-4 मिनटं व्यवस्थित हा मसाला मी भाजून घेतला आणि शेवटी मी गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे. हा देखील व्यवस्थित मिक्स करून घेते. गरम मसाला हा नेहमी शेवटीच टाकावा, म्हणजे छान फ्लेवर टिकून राहतो पदार्थामध्ये. आता झाकण लावून ही ग्रेव्ही परत आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तेलात व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. एक 3-4 मिनिटांनी मी चेक करते. तर तुम्ही पाहू शकता कढईला तेल देखील सुटलेलं आहे आणि कलर देखील चेंज झालेला आहे वाटणाचा. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि यामध्ये मिक्स करून घेते. हे पहा, जवळजवळ मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे. आपल्या आवश्यकतेनुसार पाणी येथे वापरावे आणि परत झाकण लावून पाण्यासोबत हा मसाला शिजवून घेते. अशा प्रकारे व्यवस्थित ग्रेव्ही शिजवावी. पाणी टाकून व्यवस्थित मी परत 3-4 मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे. आता चेक करून घेते. 3-4 मिनिटांनी परत मी चेक करून घेते. तर पाहू शकता खूप घट्ट झालेली आहे ग्रेव्ही, जशी पाहिजे तशी झालेली आहे आणि मसाले देखील व्यवस्थित शिजलेले आहेत. बेसन पीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि शिजलेले आहे. हे पहा, दाटसरपणा आलेला आहे ग्रेव्हीला. ग्रेव्ही आपली परफेक्ट झालेली आहे ठिकाणी. आता यामध्ये या स्लाइस मी मिक्स करून घेते. कारल्याचे सर्व काप मी यामध्ये आता मिक्स करून घेते. कारल्याची फोडी आधीच आपण फ्राय करून घेतलेल्या होत्या, त्यामुळे आता भाजीला वेळ लागणार नाही. हे पहा, व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे. चवीनुसार शेवटी मीठ टाकायचं आहे आणि मी या ठिकाणी आता गूळ टाकत आहे. गूळ टाकलेला आहे. एक छोटा खडा गुळाचा मी टाकलेला आहे. यामुळे देखील भाजी कडू लागत नाही. आता झाकण लावून व्यवस्थित मी शिजवून घेतलेले आहे. परत शेवटी मी कोथिंबीर टाकलेली आहे. तर या ठिकाणी भाजी आपली रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, अजिबात कडू लागत नाही या पद्धतीने. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनलाही क्लिक करा, नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळतील.
अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. अजिबात कडू होणार नाही याची गॅरंटी आहे. पुन्हा भेटू